रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे आपले माझ्या चॅनलमध्ये छाया पाटील क्रिएशनमध्ये. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे बोटनेकमध्ये. हे बघा, आता आपण माप बघून घेऊ. हे जे ब्लाऊज आहे ते उंची खूप आहे या ब्लाऊजची, म्हणजे 16 इंच मला तयार उंची ठेवायची आहे. तर मी तुम्हाला दाखवलंच, मी 17 इंच इथं उंची घेतलेली आहे. व आता आपण बोटनेकसाठी 4.5 वर मार्किंग करून घेतलेलं आहे गळा रुंदीला. खाली असं 4 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. हे बघा, आता आपण तिथून 2 इंच खाली घेतलेलं आहे व तिथून परत 4.5 वर असं आपण पूर्ण काटकोन असं खाली तयार करून घ्यायचं आहे. आता हे बोटनेक जे ब्लाऊज आहे ते खूप सुंदर असं तयार होणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल बरोबर की आपण डिझाईन कशा पद्धतीने बनवून घेत आहे. हे बघा, मी असा हलका हलका आकार देऊन घेत आहे चॉकने. मला जो शेप योग्य वाटेल तो मी व्यवस्थित असा डार्क करून घेईन, म्हणजे आपल्या नजरेला बरोबर कळतं की आपल्याला कुठला शेप बरोबर वाटतोय. असं आपण प्रयत्न करायचा बरोबर. हे बघा, आता आपला आकार देऊन झालेला आहे. आता मी कट करून घेते. फक्त मी अस्तर कट करून घेत आहे. नीट लक्षपूर्वक बघा, मी केव्हा पण अस्तरच कट करून घेते, कारण आपण केव्हा पण जर डिझाईनचे ब्लाऊज करायचं म्हटलं तर फक्त आपल्याला अस्तर कट करायचं असतं, वरचं कापड आपल्याला कट करायचं नसतं. कारण कसं, त्याच्याने आपल्याला खूप सुंदर अशी फिनिशिंग येते, म्हणून आपण केव्हा पण अस्तर कट करायचं. हे बघा, आता मी बरोबर आपलं ब्लाऊजचे जे पार्ट आहे ते शिदं ठेवलेलं आहे व शिद्या कपड्यावरून आपण असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपले बॅक पूर्ण ओपन झालेले आहे खालच्या बाजूने, म्हणून मी बरोबर ॲडजस्टमेंट करून आजूबाजूला 2 साईडला मी अशा पिण्या लावून घेते, की जेणेकरून जो आपला आकार आहे गळ्याचा तो असं पसरट नको बनायला, जेवढा आहे तेवढाच राहायला हवा, म्हणून पिण्या लावून घ्यायच्या. व असा आता खालच्या बाजूने मी स्टिचिंग करून घेत आहे. हा जो गळा आहे तो उलटा पान आकार तुम्हाला दिसतच असेल, उलट्या शेप असा आपलं पान आकारचा दिसत आहे, पण खूप सुंदर अशी आपण डिझाईन तयार करणार आहे याच्यामध्ये. तर तुम्ही व्हिडिओ खरंच पूर्ण शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवरती नवीनच असणार, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा. त्याच्याने तुम्हाला माझे जे रोजचे व्हिडिओ असतील त्याची सूचना तुम्हाला मिळत राहील व तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. खूप सुंदर अशी आपली आजची ही डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर खरंच तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता बघा. हे बघा, आता आपली स्टिचिंग करून झालेलं आहे गळ्याला. मी बरोबर पानाकारचा जो पॉईंट होता तिथं व्यवस्थित असा कट लावून घेतला. त्यानंतर आता आजूबाजूला राऊंड शेपला पण आपण कट लावून घ्यायचे, असे व्यवस्थित असे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला. व आता आपण त्याला फोल्ड करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याला फोल्ड करून घेऊ व त्याच्यावर आपण दाबटीप टाकून घेऊ. हे बघा, आता आपलं बॅक पार्ट पूर्ण रेडी करून घेतलेला आहे मी. वरचा जो आपला बोटनेकचा आकार होता मी तिथं गडपट्टी लावून घेतलेला आहे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये. व आता आपला हा जो गळ्याचा ठसा निघालेला होता तोच मी इथं घेऊन घेतलेला आहे.
तुम्ही बघू शकता मी आता असं उभं पण 4-4.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. पण आता कसं आपलं हे जे आहे तो आतमधला ठसा निघालेला आहे व तो तिथं पूर्ण होणार नाही, म्हणून आपण त्याला जॉईंट देऊन देऊ. आता त्याच कपड्याचा मी इथं त्याला जॉईंट देऊन घेत आहे. व आता 4.5 इंच आपली जशी की गडारुंदी होती, तर आपण इथं 5.5 इंच असं घेऊन घेणार आहेत. हे जॉईंट दिल्यानंतर आपण बरोबर त्याला असं व्यवस्थित असं मोजून घेऊ, म्हणजे कसं आपलं आतमध्ये आपण जे पॅच लावून घेणार आहेत ते बरोबर मापाला येईल. हे बघा, आता आपण इथं 5.5 असं मोजून घेतलेलं आहे. असं कट करून आता आपण त्याला त्या दुसऱ्या जो आपला कपडा आहे ब्लाऊज पीस त्याच्यावर आपण आता हे तयार करून घेऊ. हे बघा, आता आपली अशी पट्टी तयार झालेली आहे ती. तर आपण व्यवस्थित अशी मार्किंग करून म्हणजे मार्जिन बरोबर घेतलेली आहे 5.5 इंच, म्हणून मी बरोबर अर्धा इंच इकडे व अर्धा इंच तिकडच्या बाजूने असं आपण फिटिंग करून घेऊ. कारण हे सरळच आहे, म्हणून आपल्याला इथं काही जास्त मोजमाप करण्याची गरज नाही आहे. आधीच आपण हे जी पट्टी घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी मापानुसार घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथं असं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. हे जे ब्लाऊज आहे ते एकच सेम रंगाचं आहे. कॉन्ट्रास्टमध्ये पण राहिलं तर आपण इथं कॉन्ट्रास्ट कलर वापरू शकतो व डिझाईनला अजून खूप सुंदर असा लुक येऊ शकतो. तुम्ही बघू शकता की पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघणार तर तुम्हाला कळेल. मी ही जी डिझाईन बनवलेली आहे तिथं मी कुठलंच असं कॅनव्हेसचा वापर केलेला नाही आहे किंवा लेस वापरलेली नाही आहे. बिना लेस बिना कॅनव्हेसची इतकी सुंदर डिझाईन आपण बनवू शकतो. हे बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं आजची ही जी डिझाईन आहे ती दाखवलेली आहे. तर तुम्हाला पण नक्कीच जमेल, म्हणून तुम्ही पण प्रयत्न करा. प्रयत्न केल्याशिवाय काहीच आपल्याला जमत नाही, म्हणून प्रयत्न करत राहायचं. प्रयत्नशील राहिल्याने आपल्याला सर्व काही शक्य होतं. हे बघा, आता मी ही जी पट्टी घेतलेली होती तिला एक बाजूने फोल्ड करून घेतली. तुम्ही डिझाईन पण बघत चला. खूप सुंदर अशी आपली आजची ही डिझाईन तयार होणार आहे. त्याला आता आपण अशा प्लेट घेऊन घेतल्या पट्टीला. असे छोट्या छोट्या आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे व त्याचाच आता आपण फूल बनवून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता फूलसाठी बरोबर ॲटोमॅटिक ते असं त्याचेच गोल होत आहे. बरोबर प्लेट घेतलेले आहेत म्हणून ते गोल होत आहे. तर परफेक्ट गोल कुठपर्यंत येतं असं बघायचं व तेवढं तिथून असं कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं व तिथून असं आपल्याला त्याला जॉईन करून द्यायचं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आता फूल झाल्यानंतर आपण त्या फुलाखाली बन लावून घेणार आहेत. त्यासाठी तुम्ही बघू शकता बघा, मी असं कापड फोल्ड करून घेतला व 2 इंचावरती असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेले आहे. अंदाजाने आपण आपल्या आवडीनुसार हे कमी जास्त असे घेऊ शकता आपण हे बन. हे बघा, बरोबर मी क्रॉसमध्ये अशी टीप मारून घेतलेली आहे. कापड जाड असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल बरोबर. त्यानंतर आता आपण त्याला असं फोल्ड करून घेऊ. पेनाच्या मदतीने बरोबर असं पलटवून घेऊ पट्टीला. अशा मी आता 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत बरोबर सारख्या. तर आता आपल्याला ह्या ज्या 2 पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित अशा ॲडजस्टमेंट करून फुलाखाली ठेवायच्या आहेत व त्याच्यावरून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं हे खूप सुंदर असं फूल तयार होऊन जाणार आहे. खरंच आजची ही जी डिझाईन आहे आपली, याच्यामध्ये आपण कॅनव्हेस वापरलेलं नाही आहे, लेस वापरलेली नाही आहे, तरीसुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.